हॅलो एव्हरीवन, दिस इज देवशान. वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन बघणार आहे, कारण डेमो व्हिडिओसाठी खूप जास्त रिक्वेस्ट आले होते की एक तरी डेमो व्हिडिओ बनवा. दॅट्स वाय दिस व्हिडिओ इज फॉर यू ऑल. आणि इथं मी ऑलरेडी CET सेल महाराष्ट्र रजिस्ट्रेशन सर्च केलं आहे 2025 नीट UG. आणि विदाऊट वेस्टिंग एनी मोर टाईम आपण स्टार्ट करूयात, कारण हा व्हिडिओ खूप शॉर्ट राहणार आहे आणि लवकर तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. सो डोंट वरी, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही एक एक गोष्ट क्लिअर सांगणार आहे की कसं कुठे काय जायचं आहे आणि कसं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि रजिस्ट्रेशनसाठी अजून वेळ आहे. आणि काय झालं आहे, MCCची जी डेट आहे ती एक्सटेंड झाली. आधी 28 होती, आता 31पर्यंत ती एक्सटेंड झाली आहे. 31 जुलैपर्यंत तुम्ही त्याचं रजिस्ट्रेशन करू शकतात. MCCचं रजिस्ट्रेशन तुम्ही तोपर्यंत करू शकतात. MBBS BDSचे राऊंड्स असतात, ते म्हणजे अदर स्टेटवाल्यांना दुसऱ्या स्टेटमध्ये 15% गव्हर्नमेंट कोट्यामध्ये जाता येतं, म्हणून ते MCCचं रजिस्ट्रेशन करतात. त्यामुळे आता आपलं महाराष्ट्राचं जे राऊंड्स आहे ते पण पोस्टपोन्ड होणार आहे, जस्ट बिकॉज MCCचं पोस्टपोन्ड झालं, MCCचं एक्सटेंड झालं. आणि सर्व जे स्टेटचे राऊंड्स असतात ना, ते सर्व MCCवर डिपेंड करतं की जेव्हा MCCचे राऊंड स्टार्ट होतील आणि जेव्हा त्याचं फर्स्ट राऊंड संपेल तेव्हा आपले फर्स्ट राऊंड चालू होतील, तेव्हा स्टेटचे फर्स्ट राऊंड चालू होतील. म्हणून सर्व जे काही आहे ना ते MCCवर डिपेंड करतं. म्हणून आपल्याला इथे दिसतं आहे की MCCने आता जे त्यांचं शेड्यूल आहे ते पोस्टपोन केलं आहे, म्हणून आपलं पण थोडं पोस्टपोन होईल, म्हणून जास्त घाबरून जाऊ नका. पण फक्त वेळेच्या अगोदरच सर्व रजिस्ट्रेशन करा. खूप सारे यूट्यूबर्स तुम्हाला घाबरवत असतील की तुम्ही आधी प्रोफाईल एडिट नाही केलं, प्रोफाईल नाही बनवलं. असे खूप लोक असेल तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला अपार ID पण लागणार आहे, तुम्हाला प्रोफाईल पण बनवावं लागणार आहे आणि 7 दिवसाआधीच प्रोफाईल बनवून गेलं आहे खूप जणांचं. तर घाबरून जाऊ नका, प्रोफाईल इतकं इम्पॉर्टंट राहत नाही, रजिस्ट्रेशनच राहतं. ते रजिस्ट्रेशन केल्यावर तुमचं प्रोफाईल जे ते आपोआप अपडेट होऊन जातं. दॅट्स नॉट अ बिग डील. आणि अपार IDबद्दल आपण आज बोलूया. अपार IDचं मी तुम्हाला सर्व सांगेल की ते लागणार आहे की नाही लागणार आहे, कारण इतकं हाईप करण्यासारखी ती गोष्ट नाही आहे. ज्या गोष्टींवर टेन्शन घ्यायला पाहिजे त्या गोष्टी आपण नीट बघूया. आता हे मी ऑलरेडी सर्च केलं आहे, तुम्हाला इथं दिसेल की स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल, इथं जायचं आहे. इथं कॅप 2025-26 इथं तुम्हाला दिसत असेल, तिथं एकदा क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी साईट काहीतरी ओपन होईल. अशी साईट ओपन झाल्यावर तुम्हाला इथं अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये दिसत असेल, इथं अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये तुम्हाला नीट UG दिसत असेल, इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर मी ही ऑलरेडी जी लॉग इन आहे ते केलं होतं, म्हणून तुम्हाला इथं डायरेक्ट मी लॉग इन केलेलं दिसतं आहे. तुम्हाला तिथं यूजर ID वगैरे येईल की तुम्ही ते लॉग इन करा, म्हणजे नीट रजिस्ट्रेशन करा, नीट लॉग इन करा. तिथं तुम्हाला ऑप्शन्स भेटेल. मी तुम्हाला एकदा दाखवते. तुमच्यासमोर असं काहीतरी पेज ओपन होईल जेव्हा तुम्ही तिच्यावर क्लिक करणार ॲडमिशन सेलवर. आणि नंतर तुम्हाला इथं साईडला जर तुम्ही मोबाईलमध्ये लॉग इन करत असणार ना, तर आधी डेस्कटॉप व्ह्यू करा, कारण हे त्यांनी असं समोर द्यायला पाहिजे लॉग इन अँड रजिस्ट्रेशन, जे की त्यांनी नाही दिलं आहे. तर तुमचा जर मोबाईलमध्ये डेस्कटॉप व्ह्यू नसेल तर डेस्कटॉप व्ह्यू ओपन करा. डेस्कटॉप व्ह्यू इथून ऑन होतो. इथं डेस्कटॉप साईट तुम्हाला दिसेल, डेस्कटॉप साईट ऑन करा. नंतर इथं तुम्हाला 3 डॅश दिसतील, त्या 3 डॅशवर क्लिक करा. आणि इथं साईडला तुम्हाला दिसत असेल की एक विंडो ऑलरेडी ओपन झाली आहे. आता इथं तुम्हाला हे पण दिसत असेल की लॉग इन अँड रजिस्ट्रेशन इथं त्यांनी दिलं आहे. तर आपल्याला इथून ते लॉग इन अँड रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर इथं लॉग इन अँड रजिस्ट्रेशन करा. हे तुम्हाला इथं मी ऑलरेडी लॉग इन केलं आहे, म्हणून हे असं साईट आली आहे. तुम्हाला तिथं तुमचं फक्त युजर नेम टाकायचं आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे. जर तुम्ही रजिस्टर केलं नसेल तर रजिस्टर करा. रजिस्टरसाठी तुम्हाला साईनअप वगैरे करावं लागेल. आधी सर्व साइन इन करावं लागेल. तिथं तुमचं नाव, तुमचा रोल नंबर, तुमचं ईमेल ID आणि तुमचं पासवर्ड तो जनरेट करेल. ईमेल ID तोच द्या जो की चालणार असेल, आणि कॉन्टॅक्ट नंबर पण तोच द्या जो 24/7 तुमचा ॲक्टिव्ह असेल आणि कधीच बंद होत नसेल, आणि तुम्ही त्याला खूप इम्पॉर्टन्स देणार त्या मोबाईल नंबरला. तोच मोबाईल नंबर द्या, कारण त्याच्यावरच सर्व OTP वगैरे ते जनरेट होतात. आता ते झाल्यावर तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला तिथं परत लॉग इनचं ऑप्शन येईल. परत तुम्ही बाहेर पडणार विंडोच्या, परत तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमचा जो नंबर आहे तो व्हेरीफाय होईल. तुम्हाला त्या नंबरवर OTP येईल. तुम्हाला ते OTP देऊन व्हेरीफाय करायचं आहे. आणि नंतर मग तुम्हाला अशी वेबसाईट जी आहे ती ओपन होईल. अशी वेबसाईट ओपन झाल्यानंतर खूप लोकांना टेन्शन येतं की आता काय करायचं. आता हे एडिट प्रोफाईल आहे. हे प्रोफाईल तुमचं ऑलरेडी बनलेलं आहे. जर नसेल बनलं तर इथून तुम्ही प्रोफाईल बनवू शकतात. हे लेट झालं नाही आहे. इथून तुम्ही तुमचं प्रोफाईल जनरेट करा. जर तिच्यात काही मिस्टेक असेल तर त्याला एडिट करा. ही एवढी बिग डील नाही आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून थोडं किचकट बनवलं आहे त्यांनी, कारण खूप लोकांना ना आता ह्या वर्षी वेबसाईटच सापडत नाही की कोणत्या वेबसाईटवर जायचं आणि कसं करायचं आणि कुठे करायचं. तर मी तुम्हाला पूर्ण मागून प्रोसेस सांगते, पूर्ण प्रोसेस सांगते की कसं करायचं एकदम स्टार्टिंगपासून. हे तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशन दिसत असेल. या कॅप रजिस्ट्रेशनवर जाऊन तुम्हाला रजिस्टर नाव करायचं आहे.
रजिस्टर नाव केल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन्स दिसत असतील. या ऑप्शन्सवर तुम्हाला मेडिकल आणि आयुष एज्युकेशन सिलेक्ट करायचं आहे. हे सिलेक्ट झाल्यानंतर इथं परत बॅचलर ऑफ मेडिकल अँड आयुष एज्युकेशन दिसलं. इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमचं जे लॉग इन आहे ते ऑलरेडी होऊन जाईल. परत तुम्ही बॅक होणार, परत तुम्ही पूर्ण बाहेर निघणार. परत तुम्हाला तीच प्रोसेस करायची आहे लॉग इन अँड रजिस्ट्रेशनची. नंतर तुमच्यासमोर येईल मेडिकल अँड आयुष एज्युकेशन, परत बॅचलर्स. प्रोसीड होत नाही आहे, वेट. मग फायनली तुम्हाला असं काहीतरी दिसेल. इथं लॉग इन केल्यानंतर, रजिस्ट्रेशन केल्यानंतर, त्याच्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असं पेज ओपन होईल. अशा पेजवर तुम्हाला दिसेल की तुमचं काय काय इनकम्प्लीट आहे, काय काय कंप्लीट आहे. जर कंप्लीट करायचं असेल तर इथं क्लिक करा, क्लिक हिअर, गो अँड कंप्लीट युअर प्रोफाईल. इथं तुम्हाला प्रोफाईल तुमची कंप्लीट करण्यासाठी क्लिक करायचं आहे. आता मी हे जो आहे बाकीचा फॉर्म माझा जो रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहे त्याचा एक भरला आहे. तुम्ही जर माझी पेड काउन्सिलिंग घेणार तर मी रजिस्ट्रेशन करत नाही. हा जस्ट डेमो व्हिडिओसाठी मी हा फॉर्म फिलअप केला आहे, तुम्हाला सांगण्यासाठी की कसं एक्झॅक्टली प्रोसेस होतं. म्हणूनच मी हा फॉर्म फिलअप करते. जर तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग पाहिजे असेल तर मी ऑलरेडी सांगितलं की तुम्हाला कोणत्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या नंबरवर 8275518480. हा नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिला आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून पण चेकआउट करू शकतात आणि आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात जर तुम्हाला अजून पण काउन्सिलिंग पाहिजे असेल तर. जर तुम्ही दुसरीकडे काउन्सिलिंग घेतली आणि तुम्हाला इकडं पण पाहिजे असेल तर हे शक्य नाही आहे. तुम्ही एका ठिकाणी पैसे दिले तर तिथं तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा आणि तिथंच तुम्हाला नीट जे ते गायडन्स भेटेल. सर्व काउन्सिलर्स जे चांगलंच गाईड करतात. फक्त डोनेशन जर तुम्ही दिलं असेल तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण डोनेशनमध्ये काही गॅरंटी राहत नाही. आता नीट इन्फॉर्मेशन, पर्सनल इन्फॉर्मेशन, रिझर्वेशन हे तुम्हाला दिसत असेल की हे मी फिलअप केलं आहे आणि इथं सर्व जे इन्फॉर्मेशन आहे ती क्लिअर झाली आहे. इथं ऑलरेडी जे काय आपल्याला पाहिजे होतं ते मी कंप्लीट केलं आहे. आता मी तुम्हाला सर्व एक्सप्लेन करेल की काय काय कुठे कुठे करायचं आहे. तुम्हाला त्याच्यानंतर तुमचे नीट UGचे डिटेल्स टाकायचे. नीट UG डिटेल्स ऑलरेडी तुम्हाला माहिती असेल की, आणि जे नीट UGचे डिटेल्स आहे ना ते ऑलरेडी फिलअप होऊन जातात, आपोआप होतात. ते तुम्हाला करायची गरज नाही आहे. इथं नीट UG डिटेल्स मी तुम्हाला प्रिव्ह्यू करत नाही आहे. हे जे स्क्रीनशॉट्स आहे मी प्रिव्ह्यूवरून घेतले आणि इथे थोडी इन्फॉर्मेशन जी ती मी हाईड केली आहे म्हणून तुम्हाला ब्लँक दिसतं आहे, कारण थोडे प्रायव्हसी मॅटर करते. आणि नीट UGमध्ये तुम्हाला तुमचं नाव वगैरे जे तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस फिलअप केले ना तेच रजिस्ट्रेशनचं नाव तुमचं इथं फिलअप होऊन जाईल आपोआप. आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर इथं व्हेरीफाय होईल. नंतर तुमचे जे ईमेल्स वगैरे ते इथं एनरोल होतील, कम्प्युटराइज्ड ते ॲक्टिव्ह होतील. नंतर तुमचे जे फादर्स नेम, मदर्स नेम ते पण इथं आपोआप येऊन जाईल. इथं तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. आता इथं पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला काय फिलअप करायचं ते मी सांगते, कारण ते इम्पॉर्टंट आहे. फुल नेम ऑफ कॅन्डिडेट ॲज पर नीट स्कोर कार्ड. तुमचं रजिस्ट्रेशन करतानाच तुम्हाला तुमच्या स्कोर कार्डवर जे तुमचं नाव आहे तसंच फिल करायचं आहे. वेदर युअर नेम इज चेंज और अपडेटेड आफ्टर 10th नंतर तुमचं नाव चेंज झालं आहे का, म्हणजे कसं जर तुमचं नाव असेल, इन केस माझं नाव आहे देवश्री रमेश महाजन आणि जर 10th नंतर मी 11th 12th माझं नाव केलं असेल महाजन देवश्री रमेश, तर याला चेंज होणं नाही म्हणत. हे जस्ट माझं सेम नाव आहे, सेम माझं सरनेम आहे, सेम माझं फादर्स नेम आहे, सेम माझं नाव आहे. तर इथं चेंज काहीच झालं नाही आहे. चेंज कसं, जर तुम्ही लग्नानंतर तुमचं आडनाव चेंज करताय, तुमचं सरनेम चेंज करताय तर मग त्याला चेंज होणं म्हणतात. तर तुमचं जर लग्न झालं असेल आणि तुमचं जर नाव जर चेंज झालं असेल तर इथं तुम्ही एनरोल करू शकतात. 99% लोकांचे तर लग्न झालंच नसेल ज्यांनी नीट अटेम्प्ट केली असेल. तर इथं तुम्हाला नो म्हणायचं आहे. नंतर फादर्स नेम तुमचं काय, मदर्स नेम काय हे इथं आपोआप येऊन जाईल. डेट ऑफ बर्थ तुमची येऊन जाईल, मोबाईल नंबर पण येऊन जाईल. नंतर जेंडर फिमेल, हे तुमचं जेंडरवर डिपेंड करतं. इथं तुमचं जेंडर टाकायचं आहे, फादर्स और मदर्सचं नाही, कारण खूप लोकांना कन्फ्युजन होतं. का बरं, कारण इथं फादर्स नेम, मदर्स नेम आणि त्याच्याच पुढे जेंडर दिलं आहे. तर इथं फादर मदरचं जेंडर नाही टाकायचं, तुमचं स्वतःचं जेंडर टाकायचं आहे. नंतर मोबाईल नंबर इथे येऊन जाईल, ईमेल ID पण इथे येऊन जातो. तुमचा जो ईमेल ID तुम्ही आधी टाकला आहे रजिस्ट्रेशनमध्ये तोच ईमेल ID इथं येईल. आणि मोबाईल नंबर प्लीज तुमचा ॲक्टिव्ह मोबाईल नंबर टाका. ईमेल ID पण तुमची जी ॲक्टिव्ह असेल तीच टाका. अल्टरनेट कॉन्टॅक्ट नंबर पण तोच टाका जो तुमचा घरच्यांचा वगैरे असेल. आधार कार्ड नंबरमध्ये तुमचा आधार कार्डचा जो नंबर आहे तो टाका. नंतर रिलिजन तुमचं सिख, हिंदू, ख्रिश्चन, ईसाई जे काय असेल धर्म तिथं तुम्ही टाकू शकतात, कारण धर्मामध्ये एवढेच ऑप्शन येतात. अजून पण खूप ऑप्शन्स आहे. परमनंट ॲड्रेस तुमचा ॲड्रेस काय आहे, ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2, ॲड्रेस लाईन 3 आणि सिटी, स्टेट, डिस्ट्रिक्ट हे तुम्हाला नीट टाकायचं आहे. आता रिझर्वेशनमध्ये तुम्हाला हे रिझर्वेशन आहे,
तुम्ही NRI कोटाचे आहात का, तुम्ही OCI कार्ड होल्डर आहात का. NRI म्हणजे नॉन रेसिडेन्शियल इंडियन आणि OCI म्हणजे काय, ओव्हरसीज इंडियन. तर याच्यात तुम्ही याला बिलॉंग करतात का, NRIला बिलॉंग करतात का की OCIला बिलॉंग करतात, तर ऑब्व्हियसली नो. तुम्हाला इथं नो सिलेक्ट करायचं आहे. का, कारण तुम्ही ना NRI ना OCI. NRI OCI जे ते लोक राहतात जे अब्रॉडचे राहतात, जे फॉरेनर्स राहतात, जे इंडियामध्ये शिकायला येतात. हे खूप कमी लोक असतील, खूप कमी लोक इंडियामध्ये MBBS करायला येत असतील किंवा BMS BDS करायला येत असतील. तर तुम्ही तर नसालच, कारण इथं तुम्हाला ऑलरेडी ऑप्शन भेटलं. तुम्हाला नाही म्हणायचं आहे की तुम्ही NRI किंवा OCI नाही आहे. नॅशनॅलिटी ऑफ द कॅन्डिडेट, नॅशनॅलिटी काय कॅन्डिडेटची, इंडियन आहे तर इंडियन सिलेक्ट करायचं आहे. वेदर द कॅन्डिडेट इज हॅव्हिंग डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र, तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल आहे का असेल तर येस करायचं आहे. आणि असेल तरच तुम्ही हे फॉर्म फिलअप करताय, कारण 85% स्टेट कोटामध्ये महाराष्ट्राचं डोमिसाईल नेसेसरी आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला प्रोसीड करू शकत नाही तुम्ही. कॅटेगरी ऑफ द कॅन्डिडेट काय, तुमची कॅटेगरी जी काय असेल ती एनरोल करायची आहे. जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर तुम्हाला हे जे सर्व खालचं आहे हे सर्व नाही दिसणार, कास्ट सर्टिफिकेट वगैरे. जर तुम्ही काहीतरी कॅटेगरी सिलेक्ट केली असेल OBC SC ST तर त्याच्यानंतर तुम्हाला सब कॅटेगरी विचारली जाते. सब कॅटेगरी सिलेक्ट करा, नंतर तुम्हाला फॅमिली इन्कम विचारला जातो. ते तुमचं 50,000 to 1 lakh आहे, 1 lakh to 2 lakh आहे, ते इथं तुम्ही सिलेक्ट करा फॅमिली इन्कममध्ये. नंतर रिजन ऑफ रेसिडेन्स, तुम्ही कुठे राहताय. डू यू पजेस कास्ट सर्टिफिकेट, तुमच्याकडे आहे का. जर असेल तर अवेलेबल म्हणायचं आणि जर नसेल तर अप्लाइड म्हणायचं. 2 ऑप्शन्स येतात, अवेलेबल किंवा अप्लाइड. तर ह्या दोघींमधून तुम्ही एक सिलेक्ट करा. अवेलेबल असेल तर इथं कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाका. आता कोणता नंबर टाकायचा आहे हे खूप लोकांना डाऊट आहे. थांबा सांगते. हे 3 गोष्टी होऊ द्या. 3 NCL, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी. ह्या 3 गोष्टी झाल्यावर मी तुम्हाला सांगते की एक्झॅक्टली कोणते नंबर टाकायचे. इथं कास्ट सर्टिफिकेट इश्युइंग डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे. नंतर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का. परत 2 ऑप्शन्स येतील, अवेलेबल की अप्लाइड. तर इथं तुम्हाला एक सिलेक्ट करायचं आहे. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर अवेलेबल करा, अप्लाइड असेल तर मग अप्लाइडमध्ये तुम्हाला एक नंबर भेटतो, तो इथं टाकावा लागेल. कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर टाका, कास्ट व्हॅलिडिटीची इश्युइंग डिस्ट्रिक्ट टाका. आणि NCL सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर परत त्याचा नंबर टाका आणि त्याची इश्युइंग डिस्ट्रिक्ट टाका. आता इश्युइंग डिस्ट्रिक्ट तुम्हाला खाली दिलेले राहते, त्याचा काही विषय नाही आहे, पण नंबर कोणता टाकायचा या खूप लोकांना डाऊट राहतो. तर कास्ट सर्टिफिकेटचा आउटवर्ड नंबर टाकायचा, कास्ट व्हॅलिडिटीचा पण आउटवर्ड नंबर टाकायचा आणि NCL सर्टिफिकेटचा पण आउटवर्ड नंबर टाकायचा. सर्वांचे जे आउटवर्ड नंबर आहे ना ते टाकायचे. आता खूप लोक विचारतील की बारकोड नंबर टाकायचा का. नाही, बारकोड नंबर तुम्हाला नाही टाकायचा आहे, आउटवर्ड नंबरच टाकायचा आहे. इश्युइंग डिस्ट्रिक्ट तुम्हाला क्लिअर आहे. NCL सर्टिफिकेट डेट कोणती टाकायची, जी खाली दिलेली आहे. खालची डेटच टाकायची, वरची डेट टाकायची नाही. हे तुम्हाला क्लिअर झालं आहे. नंतर तुम्ही पर्सन विथ डिसेबिलिटी आहे का, नो. पर्सन विथ ऑर्फन, कॅन्डिडेट अँड ऑर्फन, नो. म्हणजे तुम्ही अनाथ आहे का, तुम्हाला आईवडील आहे की नाही. तर तुम्ही ऑर्फन असाल तर येस करा, नाहीतर नो करा. PWDसाठी तुम्हाला ऑलरेडी एक सर्टिफिकेट जनरेट करावं लागतं, तर तुमच्याकडे असेल तर येस करा. तुम्हाला रिलिजियस मायनॉरिटी कोटा पाहिजे का. नंतर डू यू क्लेम लिंग्विस्टिक मायनॉरिटी. ह्या मी जे रजिस्ट्रेशन केलं होतं त्यांचं सर्वांचं नो होतं, तर मग इथं नो सिलेक्ट केलं आहे मी. इथं रिझर्वेशन नंतर तुम्हाला दिसेल क्वालिफिकेशन डिटेल्स. क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला 10th आणि 12th तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे ते टाकायचं आहे. मी एकदा दाखवून देते तुम्हाला. हे असं SCC मध्ये 10th किंवा तुम्ही 10th कधी पासआउट केली, नंतर तुमचं 10th मध्ये कोणते लँग्वेजेस होते. आता इथं लँग्वेजमध्ये येईल अरेबिक, उर्दू. तर तुमचं जर नन असेल तर नन सिलेक्ट करा. असं इम्पॉर्टंट नाही आहे की तुम्हाला कोणती तरी एक सिलेक्ट करावंच लागेल, नेसेसरी नाही आहे. तुम्ही नन पण सिलेक्ट करू शकतात. 10वीमध्ये तुम्ही नंतर 10th पासआउट कधी झाले हे सर्व झालं. स्टेट कोणती होती तुमची, डिस्ट्रिक्ट कोणती होती, तालुका कोणता होता हे इम्पॉर्टंट आहे. HSC म्हणजे 12th हायर सेकंडरी एज्युकेशन. तिथं तुम्हाला 12th तुम्ही कधी पासआउट केली, तुमचं पासिंग इयर काय होता, नंतर तुमचा रोल नंबर काय होता, सीट नंबर काय होता, हे सर्व तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन टाकायची. तुमची डिस्ट्रिक्ट, तुमचा तालुका आणि स्टेट. आणि इथं तुमचे जे मार्क्स ते ऑलरेडी एनरोल होऊन जातील. एकदा तुम्ही सीट नंबर वगैरे टाकला ना की इथं तुमचं एनरोल होऊन जाईल आणि तुम्हाला डायरेक्ट तुमचे पर्सेंटेज पण इथं दिसतील. तर एकदा फक्त क्रॉस चेक करा आणि ते बरोबरच राहतं जर तुम्ही इन केस सीट नंबर बरोबर टाकला असेल तर. हे मला तुम्हाला इम्पॉर्टंट सांगायचं आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण खूप लोकांना समजत नाही की फीस किती भरायची. त्याच्या आधी आपण पॅरलल रिझर्वेशन बघून घेऊ. पॅरलल रिझर्वेशनमध्ये डज द कॅन्डिडेट वॉन्ट टू क्लेम एक्सेप्शन किंवा सिलेक्ट स्पेसिफाईड रिझर्वेशन. आता याच्यात तुम्हाला ऑप्शन्स दिसतील D1, D2, D3 हे असे तुम्हाला ऑप्शन्स दिसतील. D1 म्हणजे काय, जे रिटायर्ड आर्मी ऑफिसर असतात ते. D2 म्हणजे काय, जे करंट आर्मी ऑफिसर असणार ते. D3 म्हणजे काय, कर्नाटक आणि महाराष्ट्र बॉर्डरवर जे असतात ते. हे तुम्हाला क्लिअर आहे. जर तुम्ही तुमचं घरचे म्हणजे तुमचे पॅरेंट्स रिटायर्ड आर्मी ऑफिसर असणार तर तुम्ही D1 सिलेक्ट करू शकतात, कारण तुम्हाला गव्हर्नमेंट कोटामध्ये चांगली सीट भेटेल कमी कट ऑफवर.
नंतर तुमचं जर आता करंट मिलिटरी ऑफिसर असणार तर तुम्ही D2 सिलेक्ट करू शकतात. त्याचे पण खूप सारे म्हणजे इम्पॉर्टन्स आहे. नंतर त्याचे खूप सारे फॉलोअप रूल्स आहे, तर ते तुम्ही एकदा चेकआउट करा, क्रॉस चेक करा. मी एका छोट्या व्हिडिओमध्ये एवढं सर्व एक्सप्लेन नाही करू शकत. मला जे इम्पॉर्टंटली एक्सप्लेन करायचं होतं ते मी इथं करते. आय वॉन्ट टू अप्लाय फॉर. तुम्हाला ॲप्लिकेशन फीजच्या ऑप्शनला 3 ऑप्शन भेटतील. आय वॉन्ट टू अप्लाय फॉर नंतर इथं 3 ऑप्शन येतील, 1, 2, 3. पहिलंवालं येईल की फक्त स्टेट कोटा, दुसरंवालं येईल फक्त इन्स्टिट्यूशनल कोटा, तिसरंवालं येईल बोथ. आता पहिल्या ऑप्शनला तुम्हाला काय भेटेल, तुम्हाला जर फक्त स्टेट कोटा म्हणजे फक्त प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट कॉलेजसाठी अप्लाय करायचं असेल, तर तुम्हाला वाटतं की तुमचे मार्क्स जे आहेत सफिशियंट आहे फॉर गेटिंग अ प्रायव्हेट कॉलेज और फॉर गेटिंग अ गव्हर्नमेंट कॉलेज, तर तुम्ही फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करू शकता, जे की आहे ओनली फॉर स्टेट कोटा, जिथं तुम्ही इन्स्टिट्यूशनल कोटाला अप्लाय करू शकत नाही. तुम्हाला फक्त ऑप्शन दिलं आहे गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कोटाला अप्लाय करायचं. जर तुमचा स्कोअर इन केस 300-350च्या वरती असेल, 300 पण नाही 350च्या वरती जर असेल, तर तुम्ही इझिली अप्लाय करा फॉर ओनली स्टेट कोटा. ऑप्शन 2 काय राहतं, ओनली फॉर इन्स्टिट्यूशनल कोटा. जर तुमचा स्कोअर खूप जास्त कमी आहे तर तुम्ही इन्स्टिट्यूशनल कोटासाठी अप्लाय करू शकता, जर तुम्ही अराउंड एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉलोअप करत असणार तर. पण अकॉर्डिंग टू मी, जर तुम्हाला माझं इंडिव्हिज्युअल ओपिनियन पाहिजे तर मी तुम्हाला सांगेल की प्लीज 6000चा ऑप्शन सिलेक्ट करा. इथं तुम्हाला भरायचे, फर्स्ट ऑप्शनला तुम्हाला भरायचे 1000, सेकंड ऑप्शनला तुम्हाला भरायचे 5000, थर्ड ऑप्शनला तुम्हाला भरायचे 6000. का? कारण हे फर्स्ट ऑप्शन जे तिथं कॅटेगरी लागू होते, सेकंड ऑप्शन जे ओनली फॉर इन्स्टिट्यूशनल कोटा तिथं कॅटेगरी राहत नाही. तर कॅटेगरी वाईज आपण आपले जे फीज आहे ते चेंज होतात. मी का म्हणते तुम्हाला थर्ड ऑप्शन सिलेक्ट करायला, कारण याच्यात आपल्याला स्टेट कोटा आणि इन्स्टिट्यूशनल कोटा दोघी पण सिलेक्ट करता येतं. इन केस जर लास्ट राऊंडला किंवा स्टे वॅकन्सी राऊंडला कोणतं तरी नवीन कॉलेज न्यू ॲड झालं आणि तुमचा स्कोअर आहे काहीतरी 290 अराउंड किंवा काहीतरी 300 अराउंड असेल, म्हणजे तुम्ही एकदम बाउंड्री लाईनला आहे आणि तुम्हाला वाटत नाही की तुम्हाला एक प्रायव्हेट कॉलेज भेटेल, पण इन केस जर लास्ट राऊंडला नवीन कॉलेज ॲड झालं तर तुमचे चान्सेस आहे की तुम्हाला कॉलेज भेटेल. पण जर तुम्ही फक्त स्टेट कोटा किंवा फक्त इन्स्टिट्यूशनल कोटा सिलेक्ट करताय, फक्त इन्स्टिट्यूशनल कोटा सिलेक्ट केल्यावर तुमच्याकडे ऑप्शन राहणारच नाही की तुम्ही एक प्रायव्हेट कॉलेज पण सिलेक्ट करू शकतात. म्हणून माझं अकॉर्डिंगली मत आहे की तुम्ही दोघी सिलेक्ट करा आणि 6000चं तुम्ही पेमेंट करा. 6000मध्ये तुम्हाला इन्स्टिट्यूशनल कोटा पण सिलेक्ट करता येईल, प्रायव्हेट कोटा पण सिलेक्ट करता येईल आणि गव्हर्नमेंट कोटा पण तुम्हाला सिलेक्ट करता येईल इझिली. हेच माझं आजचं व्हिडिओ होता. बाकी तुम्हाला जर काही पण डाऊट असेल किंवा रिगार्डिंग पेड काउन्सिलिंग तुम्हाला डाऊट असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, तिथं तुम्ही एक मेसेज करा पेड काउन्सिलिंग, तर आम्ही तुम्हाला आमची सर्व इन्फॉर्मेशन टाकू आणि QR स्कॅनर टाकू. एकदा पेमेंट झाल्यावर आम्हाला फक्त कळवा की पेमेंट इज ऑलरेडी डन. नंतर आमचे जे एक एक्सपर्ट्स आहेत ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील किंवा मी स्वतः तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल, फक्त थोडा वेळ लागेल, तर हॅव सम पेशन्स. तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट नक्की केला जाईल. बाकी जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर आवर comment section is open for you all. Thank you.